मोदी साहेबांना सोनं खरेदी करू नका म्हणून सांगितल्यावर भाऊच्या सासऱ्यानं भाऊला सोन्याची अंगठी धोंड्याच्या महिन्यात केली नाही म्हणून ह्या भाऊनं अंगठी घेण्यासाठी मेवण्यासोबत काय केलंय बघा. काय भानगडे एवढं फास्ट मध्ये काय बोलावलंय? बरं झालं तू आला तुझ्या बहिणीची बॅग आहे. चल ए, उरकला चल निघ निघ बाय. चल तुझ्या बहिणीने घेऊन निघ चल. अय दाजी काय झालं काय? झालं काय म्हणजे? अरे तुम्हाला लाज वाटते का? अरे एवढा धोंड्याचा महिना संपत आला, लोक जावायसाठी काय 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 करतात, जावायचं पूजन करतात, त्याला धोंड जेवायला घालू घालतात, सोनं नाणं करतात. तुम्ही काय केलं रे? बोलवायची तरी लाज वाटते का तुम्हाला? दाजी आतमध्ये बोलू नका. अजिबात नाही. तुझं निघ चालू पडायचं. दाजी मी आणि पप्पा मिळून ना तुम्हाला मग सोनं करणार होतो. मी ना 0 मिनिटात देशद्रोही ठरला असतो. देशद्रोही ठरला असता? कसं काय? अहो मोदी साहेबांनी सांगितलंय 1 वर्ष आहे ना सोनं नाणं खरेदी करायचं नाही. केली आहे तुम्हाला अंगठी. तेच मी म्हणतोय, मला अंगठी करूच नका. ही तुझी जी अंगठी आहे ना, ती जुनी अंगठी मला दिली तरी मी खुश आहे. थांब आधी बसती का बघू. कुठं कुठं घालू ही? काय कुठंच बसणार? काय करू याची? घालू कुठं? द्या माझी मला परत. एक काम कर, ही पण दे ना. मी काय करतो, नवीन सोनं आपल्याला करायचंच नाही. ही एक अंगठी, ही एक अंगठी, ह्या दोन्ही मोडतो आणि ह्या मोडीतून माझ्या मापाची एक अंगठी करतो. म्हणजे तू देशद्रोही ठरण्याचं कारणच नाही. काय केलं मात्र मेवण्याला बरोबर चुना लावला गड्या. चहा ठेव द्या, तुझा भाऊ आलाय.